आज माझ्या दिवसाची सुरुवात रोजच्या हिशोबानं लवकर झालेली आहे. कारण मला स्वयंपाक करून देवपूजा करून माझं एक महत्त्वाचं काम आहे ते मला करायला जायचं होतं. त्यामुळे मग थोडंसं लवकर आवरलं. आज पहिल्यांदा विचार केला की आता उद्या आहे स्वामी पुण्यतिथी, तर देव जे स्वच्छ करायचे ते आजच करूया. कारण का उद्या सेवेला वेळ मिळतो. ती कामं जर उद्याच आणि घेतलं तर मग त्यामध्येच थकून जायला होतं आणि मग वेळ जातो वाया. मग पुन्हा बाकीचं आपल्याला होत नाही आहे, घरातली कामं असतात. म्हणून विचार केला की आज देव स्वच्छ करूया. मस्त असा गरगरीत दुधामध्येच टाकून जो आहे तो चहा पिला. त्याच्यानंतर एक साडीचं शूट होतं, मी ते तिकडच्या चॅनलवरती टाकले आणि मग आले मी देवपूजेला. तर आता जे मी मिश्रण सगळं एकत्र केलं त्याच्यामध्ये बेसन पीठ आहे, थोडंसं दही आहे, थोडंसं मीठ आहे. एक गोष्ट माझं इथं नाही, ती तुम्ही जरूर टाका आणि देव स्वच्छ करा आणि मला विचारा. याच्यामध्ये लिंबू टाकायचं आहे. शक्यतो 1 किंवा 2, आता मी जेवढं मिश्रण बनवलं ना तर त्याला तुम्ही 2 लिंबू आरामात पिळा. सायट्रिक ॲसिड असतं, लगेच स्वच्छ होतं. खूप जणींच्या कमेंट आल्या की जसं आपण आपल्याला कुठलंही केमिकलयुक्त वगैरे वापरताना विचार करतो, तसंच ताई तुम्ही पितांबरी वगैरे ह्या त्या गोष्टी वापरता, तर त्यामध्ये थोडंसं बदलावं. बाकी तू बऱ्याच गोष्टी फॉलो करतेस, ऐकतेस, त्याच्यासाठी सजेस्ट केलेलं आहे. तर यस, हे मात्र मला पटलं तुमचं. म्हणूनच आजपासून पितांबरी किंवा कुठल्याही केमिकलयुक्त देवांना बंद, आणि जी काय आता मी तुम्हाला दाखवत आहे हे इथून पुढं मी फॉलो करेन. भले स्वच्छ जास्त चकाकायचं राहू दे, सगळं राहू दे, पण तुम्हाला खरं सांगते, मी घेतलेला अनुभव सांगते. ज्यावेळेला पितांबरीनं घासते त्यावेळेचं एक वेगळं, आणि आज ज्यावेळेला मी अशा पद्धतीनं सगळं त्यांना असं म्हणजे आपण म्हणतो ना की काय म्हणतो, अभिषेक करताना कसं आपण अशाच पद्धतीने गोष्टी करतो ना, आणि त्याच्यानंतर मी देव स्वच्छ केले, तर हातामध्ये असं घेतल्यानंतर त्यांच्या स्मूथपणा, त्यांचं तेजस्वी रूप असं दिसून येत होतं. कारण त्यात दही वगैरे होतं, त्यामुळे तेलकट झालेले होते थोडेसे. आणि तुम्हाला माहिती आहे की तेल, पाणी, दूध, दही अशा गोष्टी ज्यावेळेला पडतात मूर्तीवरती ना, तर स्वच्छ केल्यानंतर धुतल्यानंतर एक तेजस्वी असं त्यांच्यामध्ये दिसून येतं. हा तुम्ही जवळून जर अनुभव घेतला असेल तर तुम्हाला कळणार आहे. तसं आपण इतर कुठल्याही घासल्यानंतर फक्त ते चमकतील, पण ते तेज जे आहे ते मूर्तीला दिसत नाही. तसं आज मला जाणवलं ते. असं फक्त याच्यामध्ये लिंबू, माझ्याकडे लिंबू पण नव्हतं, चिंच पण नव्हती, आणि बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर टाकू शकतो, पण ते टाकणं योग्य वाटलं नाही म्हणून मग मी स्किप करून टाकलं. माझा पहिला व्हिडिओ जो होता ना, जो व्हिडिओ व्हायरल गेला आणि भरपूर साऱ्या जणींना तिथून एक सोनाली कोण आहे कळली, त्या व्हिडिओमध्ये मी सगळं वापरलेलं. पण त्यावेळेला पण मला असं बोलणं होतं की सगळं ठीक आहे, तू वापरलेल्या सगळ्या गोष्टी बेस्ट आहेत, फक्त ताई तू बेकिंग पावडर जी आहे ती नको टाकू. ओके, चला आता मी पूर्णपणे सगळं स्वच्छ केलं आणि देवपूजा करून घेतली. आज मंगळवारचा दिवस, मेन म्हणजे कुंचन मला भरायचा होता. आता शुक्रवारचा पण गॅप पडलेला होता, सगळ्याचाच गॅप पडलेला होता, त्यामुळे स्वच्छ हे करून पहिला मी देवपूजा करून घेऊन मग फुलं तोडाय आली. झाडला टाकले पूर्ण. काय मस्त फुलं लागली. पण मावा आलाय ताई नो, याच्यावर फुलावर मावा आला. ऊन लागून तुला कसं मरगळून पडलं. ताई पिशवी, आज पिशवी आणली ताटणं आणता. टेरेस जर बघायला गेलं तर खूप स्वच्छतेला आलेलं आहे, कारण माती जिथल्या तिथंच आहे, सगळं जिथल्या तिथंच आहे. पण जसं मी म्हणलं की काही कामं दादाच्या डोक्यात आहेत, आणि ते म्हणतात थांब, माझ्या कामातून झालं की मी ते करणार आहे. मग तू आता आणि काम करणार, इथं स्वच्छ करणार, राबणार, पुन्हा आणि ते घाण होणार आहे, तर राहू दे, तसंच राहू दे. आता काय माहीत, आता उन्हाळा जात आला तरी पण त्यांचं सुरू आहे. आता त्यांना कधी वेळ मिळणार ते त्यांना म्हणजे ते कधी करणार देव जाणे. आणि मला सगळ्यात आवडलेलं सांगते, शोसाठी जर म्हणलं तर हे कागदी गुलाब जे आहे, याचे नावं मी विचारल्यानं मला खूप साऱ्या माझ्या ताईंनी सांगितली की ताई याचं नाव असं आहे तसं आहे, पण माझ्या डोक्यात राहिलं ना, मी विसरून गेले बरं का ताईनं. तुम्ही सांगितलं खरं, मी विसरले. चला आता फुलं तोडली. फुलं किती मिळाली बघा, ही एवढी फुलं मिळाली. म्हणून आता सकाळ सकाळचं ऊन एवढं कडक पडते ना, पण सकाळचं हे जे ऊन आहे हे कोवळ्या उन्हामध्येच येतं, एवढं काही जास्त
कडक उन्हामध्ये येत नाही. इथून असा उजेड येतोय, तेवढ्या उजेडवरतीच बास म्हणतात. दिवसा काय लावायचं नाही, लाईट वगैरे काय. पाठीमागे खिडकी जी आहे ना, त्या खिडकीला कापड लावून घेतले. एवढं इरिटेट व्हायला लागलं, ऊन सकाळ सकाळी आहे ना असं भाजायला लागलं, व्हायला लागलं. असो, आजच्या आपल्या गार्डनमधली ही एवढी फुलं आहेत. चला, बऱ्याचशा गॅपनंतर आज मी तुम्हाला कुंचन सेवा जी आहे ती सांगणार आहे. इथे एक गोष्ट मी जरूर म्हणजे बोलायची माझी इच्छा आहे, की बघा सध्या प्रकरण खूप चालू आहेत. त्यानं असं केलं, तो बुवा, तो बाबा, असं काय बाई चालू आहे, कुणाचे व्हिडिओ जातात, कुठं काय होतं, सगळं ऐकून आहे ना असं डोकं हँग होतं, की काय चाललंय काय हे? काय म्हणजे म्हणतात, की काय कोणाचं काय आयुष्यच ह्याच्यात राहिलेलं नाहीये. कधी कोण एक्सपोज होईल आणि काय कोणाचं काय होईल वाट लागेल सांगता येत नाही, अशी दुनिया चालू आहे. तर त्याच्यामध्ये कोण बायकांना दोष देतंय, कोण त्या जो कोणी आहे बुवा बाबा त्याला दोष देतंय. म्हणजे चालू आहे, ज्याला जसं वाटतं तसं ते क्लेम करतात. आता बघा, 5 बोटं सारखी नसतात, माणसं पण सारखी नसतात. कोणाला हा चुकीचा, कोणाला तो चुकीचा, हे राहणारच आहे. मला मुळात एक सांगू, म्हणजे आता मला ज्या कमेंट येतात ना त्याच्यावरनं सांगते, की परवाच एका ताईची मला पर्सनल कमेंट होती. ताई, मी कुंचन घेतला, मी सेवा केली, पण माझी काही इच्छा पूर्ण झालेली नाही. काय करू, पुढं करू का नको? किंवा मला दुसरी सेवा सांग. अरे बापरे! म्हटलं, तुम्ही निस्वार्थी का करत नाहीये कुठलीही सेवा? हे तुम्हाला बुवा, बाबा, जादू, टोणे, टोटके, इकडं जा, तिकडं जा, हे कशासाठी पडतं? याच्यासाठीच पडतं. कधीही आपल्या कर्मावरती विश्वास ठेवला जात नाहीये, आपल्या कष्टावरती विश्वास ठेवला जात नाहीये. लोकांना असं चुटकी म्हणजे मारली की सगळं लागतं. मग ते असे काहीतरी हुडकत जातात, शोधत जातात, असं काहीतरी करत जातात. हे का होतं? कोणाच्या बाबतीत होतं? हे त्यांच्याच बाबतीत होतं, ज्यांना शॉर्टकटमध्ये पाहिजेल, झटपट पाहिजेल, किंवा ज्यांना ना सगळं आपल्यासारखं मनासारखं पाहिजे. लोकांना वेळच द्यायचा नाही आयुष्यामध्ये. लोकांना असं नाही की स्ट्रगलच करायचं नाहीये. लोकांना मेहनतच करायची नाहीये. बरं, एवढं सगळं केलेलं असतं पण होत नाहीये. मग ते पाहिजेल म्हणजे पाहिजेल, मिळवण्याची आशा. या सगळ्यामुळे या सगळ्यात वाहत चाललेल्या आहेत. आणि दर 4 दिवसाला आपण कुठेतरी ऐकतो, इथं ते बुवा भेटला, इथं त्या बायकांचं असं झालं, इथं तसं झालं. म्हणजे हे का चाललंय? हे जास्तीत जास्त तिथं कोण जातंय? लेडीज जातात बघा. खरंच सांगते, लेडीज जातात. पण त्याच लेडीजने हा विचार करावा, देवावरती मनापासून मी विश्वास ठेवणार. मनापासून श्रद्धेने, विश्वासाने जी काय असेल साधीभोळी सेवा करणार आणि मी माझ्या कष्टाला, कर्माला महत्त्व देणार. ना की कुठल्या जादू, टोणे, टोटके, पूजा, बाहेरचं जे काय असतं त्याला न देता मी या गोष्टीला प्राधान्य देणार आणि मी यातूनच माझी वेळ जेव्हा येईल, तोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत मी थांबेन, किंवा तोपर्यंत मी जिद्द ठेवेन आणि मग मी मिळवेन. हा भ्रमच नाहीये बायकांचा. ह्याला वश करा, त्याला वश करा, तर ते येतात ना न्यूज. ते माझं कसं, एक मोबाईल लावून दिला की दिवसभर काय लागेल ते लागेल, जे काय ट्रेंडिंगमध्ये असतं ते लागत जातं. त्यात ऐकलं ना अक्षरशः असं विचार येतो. म्हणून तुम्हाला आज मी शेअर करते, की कोणाच्या डोक्यात ते जर असेल तर त्यांना सांगेन की आज जे काय मी तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट दिले ना ते करा. आले मटकीला आपल्याला जसं पाहिजे तसं मोड आले. कारण बऱ्याच वेळेला काय ते मोड लय पुढे जातात. लय मोड जर पुढे गेलं ना तर लक्षात ठेवा की ते कडवट लागतं. आपण म्हणतो की जेवढं लिमिटेड असावं, ज्याला जेवढं लिमिट तेवढंच लिमिटेड असावं. अति प्रमाणात पण आपल्याला काय वाटतं की हेल्दी आहे, नाही हेल्दी नाही आहे. आता हे जर पटकन कपड्यातून काढलं तर बरं नाही. आता एवढा कोंब आलाय ना, संध्याकाळपर्यंत हाच कोंब एवढा होतो आणि मग ते कडवट लागतं. बरं, मला किट्टोबद्दल विचारण्यात आलेलं होतं की काय झालं, कुठे ॲडमिशन घेतलं, काय. बघा, मी तुमचा पण सल्ला घेतला, थोडासा असा जवळच्या लोकांचा पण सल्ला घेतला. तर सगळ्यांनी मला जवळजवळ 90% अकॅडमी नको म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही शेवटी आता कॉलेज, आणि कॉलेज कुठलं तर जे आहे तेच रेग्युलर कॉलेज करायचं ठरवलेलं आहे. मला असा सल्ला देण्यात आला की हे 2 वर्ष जे आहेत ते रेग्युलर आहे तसं शिकव, कुठल्याही मोठ्या खर्चात पण पडू नको ना, तिच्या पण डोक्याला काय लोड देऊ नको. आणि 2 वर्षानंतर मग तुम्ही पुढं जे आहे ते पुढच्या शिक्षणाला तिला हे करा. आता तुम्ही वर्षाचे 1,00,000-2,00,000 वेस्टेज घालवणार, म्हणजे 11वी-12वी जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये अकॅडमीला जरी घातलं तरी कॉलेज घ्यावं लागतं, बरोबर आहे. कॉलेज घ्यावं लागतं, मग त्याचं आणि वेगळं होणार. त्यामुळे त्यांनी सजेस्ट असं केलं की आहे तसं करू द्या आणि तिला ना ते आता जी काही JEE वगैरे करणार आहे ना त्याचे बुक्स वगैरे आणून द्यायचे. ते बुक्स आणून दिले की ती 2 वर्ष त्याचा पण अभ्यास करणार आणि कॉलेज पण करणार.
आणि इथं आमच्या दोघांचं सुरू होतं, की माझ्या साडीचा आणि त्यांचा कलर मॅच झालेला आहे. असं भरपूर वेळा होत आहे हल्ली, की सगळं मॅच होतं. परवा बर्थडेच्या वेळेला पण बघा असं योगायोगाने मॅच झालं. बरं काल मी साडी शेअर केली, जी ओरिजिनल प्युअर हँडलूम महेश्वरी जी होती शेअर केली. खूप साऱ्या जणींना आवडली, पण त्यामध्येच अशी काही कमेंट होती, की प्राईसच्या मानाने साडी नाही आहे. तर लक्षात ठेवा, ओरिजिनल जे असतं किंवा प्युअर काय असतं हे ज्यांना माहीत आहे त्यांनाच त्याचे हे कळणार आहे. आणि माझ्या अंगावर सुद्धा जी आहे ती महेश्वरीच आहे. ही मशीनवरती बनवलेली महेश्वरी आहे. ओन्ली 899लाच आपल्याच ह्याच्यामध्ये स्टॉक आलेला आहे. त्यातलीच मी एक काढून नेसलेली आहे, कारण मला याच्यानंतर ह्याला जायचं पण आहे. कारण दादा मला जाता जाताच सोडणार आहेत. त्यामुळे म्हटलं चला मला सकाळी ते रील्स पण तुम्हाला द्यायची होती आणि सगळंच होईल म्हणून मी नेसलेले आहे. तर ही ओन्ली 899ला तुम्हाला ही महेश्वरी जी आहे ती मिळणार आहे. मग लक्षात ठेवा की 31 रुपयेची महेश्वरी एकदम एकदम नाजूक वजनाला कमी आणि ही 899ची महेश्वरी काहीतरी आहे का नाही? त्यामुळे ठीक आहे तुम्ही तुमची मतं मांडता. पण लक्षात ठेवा ओरिजिनल, डुप्लिकेट किंवा मशीनवरती प्युअर हँडलूम, हाताने विणलेलं काय असतं, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण त्या क्षेत्रात येतो त्यावेळेलाच आपल्याला माहीत होतं. मीही अशीच कधीतरी पहिला बोलत होते, कारण का मला तेवढा अनुभव नव्हता म्हणून. असं तुमचा म्हणजे कन्फ्युजन आहे ते मी दूर केलं. चला आता आज मस्त असा गोडाचा गूळ टाकून म्हणजे सांजोरा बनवलेला होता, ज्याला लापशी शिरा म्हटलं जातं, सांजोरा म्हटलं जातं. तर ते आज खास दादांसाठी बनवले. काय काय माहीत कुठनं आज मनात आलं, मला म्हणले की मला ते खायचं आहे नाश्त्याला, ते बनव. आणि काजू आणि बदाम सध्या मी एकत्र अशा पद्धतीने मिक्सरला वाटून घेते आणि डायरेक्टली ते वाटण जे आहे ते टाकते. मी ते चिरायचं वगैरे ते डोक्यातच घेत नाही आहे. लय वेळ जातो वायाला. आणि माझ्याकडे ते आणलेलं होतं मी जे ऑनलाईन येतं बघा, 150 रुपयाला ते कटर. जसं फिरवलं की छान छान काजू म्हणजे कापमध्ये पडत होते. माझं झालं खराब ते. मी फिरवायला गेली आणि मग ते आतलं जो पेच होता तो निघाला. त्यामध्ये ते खराब झालेलं होतं. आणि आता फूड प्रोसेसर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे. एक जे आहे ते मोठं फिरवणं म्हणजे ब्लेड आहे, ज्याला कटिंग पण केलं जातं, स्लाईस करून पाडलं जातं. त्याच्यामध्ये काजू बदाम मी टाकून करू शकते. पण प्रॉब्लेम एक आहे की त्याला जास्त क्वांटिटी पाहिजे. मग एखाद्या दिवशी ना एकत्र सगळं मी करून ठेवणार आहे. माझा अजून तो आठवड्याचा महिन्याचं नियोजनचा दिवस कधी उगवते काय माहीत. आता सांजोरा जो आहे त्याच्यामध्ये बघा पाणी आणि गूळ व्यवस्थित आटल्यानंतर थोडंसं लास्टला दूध टाकलेलं आहे. दूध टाकून थोडंसं शिजवून घेणार आहे अप्रतिम चवीला. आणि इसेन्स टाकलेला आहे, ऑरेंज इसेन्स. प्रत्येक ह्याच्यामध्ये खूप चवीला लागत आहे बरं का. म्हणजे मी कधी जेवढं पहिला ट्राय केलेलं नव्हतं, कारण ते असंच ना मध्यंतरी गौरी गणपतीच्या वेळेला जो मोठा आम्ही स्वयंपाक केला ना त्याच्यामध्ये त्यांनी इसेन्स मागितलेलं होतं. त्याच्यामध्ये असे 2-3 एक्स्ट्रा घेतलेले होते बाजारामध्ये. म्हटलं चला फ्लेवर ट्राय करायला काय हरकत आहे. पण ऑरेंज जो आहे ना तो छान लागतो. शिरा असू दे, उपीट असू दे, सॉरी असा सांजूर असू दे किंवा खीर असू दे, सगळ्यामध्ये एक छान चव पण देतं खायला. आणि हो, मला एका 15 वर्षाच्या मुलाची कमेंट आली होती. मुलगा आहे तो, त्याची मम्मी कामाला जाते बाहेर म्हणजे जॉबला जाते. आणि त्याने कमेंट केलेली होती की मावशी तुमचे जे व्हिडिओ आहेत ते मी पाहतो दुपारी आणि तसंच मी मम्मीला सुद्धा मदत करतो. खूप छान वाटतं. मला एवढं छान वाटलं बघा, मुली पाहणं किंवा तुमच्या माझ्या वयाच्या ताई ज्या आहेत किंवा आई-आजीच्या त्यांनी पाहणं ठीक आहे. पण ते 15 वर्षाचं घरात कोणी तर नसताना आपले व्हिडिओ पाहतं आणि त्यातून ते शिकतंय की बाबा आईला मदत करायची वगैरे. तर मला म्हणजे खूप बरं वाटलं की अशीही मुलं आहेत. कारण आता सध्या जर बघायला गेलं तर मुलं तुम्हाला माहीत आहे काय नाही ते बघतात, नको त्या गोष्टी बघतात. पण चांगली गोष्ट आहे ना, आई दिवसभर जॉबला जाते, आल्यानंतर तिला थोडंसं वाटतं ना, मुलगी असल्यानंतर घरात काय असतं, ठीक आहे मुलगी आहे थोडं का होईना करीन. पण मुलांकडून तेवढं आपलं हे नसतं ना, पण तो मुलगा असून सुद्धा तो मदत करतो. तो व्हिडिओ बघून काहीतरी त्यातून पॉझिटिव्हच करतो, चांगलं करतो, हे बघून खूप खूप बरं वाटलं. असं खूप मनापासून आभारी. मला असंच मध्यंतरी पण आर्मीवाले दोघं-तिघं दादा भेटलेले होते ना, तर ते सुद्धा सांगत होते की कोल्हापूरचे असाच बेकरीमध्ये भेटलेले होते. ते सुद्धा सांगत होते की आमची पूर्ण फॅमिली सोडून आम्ही तिथं असतो. आम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुमचे व्हिडिओ आम्ही तिथं बघतो, रोज न चुकता बघतो. ती एक फॅमिली लाईफ जी आहे ते आम्ही तुमच्या फॅमिलीकडे बघून एन्जॉय करतो. कारण आर्मीवाल्यांचं लाईफ तुम्हाला माहिती आहे, आता माझा भाऊ पण आर्मीमध्ये आहे. तर सांगणं एवढंच आहे की एकत्र कुटुंब किंवा लेडीज असो, जेंट्स असो, लहान मुलं असो किंवा वयस्कर लोकं असो, जे आपलं व्हिडिओ बघू शकतात, त्यातच आपण ठरवायचं किंवा जे आपले व्हिडिओ बघतात, त्यातच आपलं ठरवायचं की बाबा आपले व्हिडिओ कसे असतात.
काय असतात. कारण काही अशा गोष्टी असतात की ज्या आपण एकत्र बघू शकत नाही, बरोबर आहे. मग ते फॅमिली असू दे किंवा घरातील लहान मुलं सोडावी लागतात, कधी कधी मोठी बघतात, कधी नवरा बघतो, कधी बायको बघू शकत नाही, असे कंटेंट भरपूर असतात. पण मला खूप बरं वाटलं. असो, सगळ्यांचे मनापासून आभारी. आणि आजच्या शेवयामध्ये तुम्ही म्हणताल की हे विसरली का काय, कांदा टाकला? तर नाही, शेवयाचा जो उपमा केलाय ना त्याला बारीक चिरून कांदा टाकून बघा, चव खूप खूप छान येते. जसं तुम्ही आता पोहे खाताना जसं वाटतं ना तसं तुम्हाला येतं, कारण पोह्यामध्ये आपण कच्चाच ठेवतो ना कांदा. आता आज बघा भरपेट नाश्ता मी केलता, म्हणजे एक तर शेवयाचा उपमा पण केलता, दुसरं म्हणजे हा पराठा, ऑनियन पराठा, हा पराठा पण, आणि तो सांजोऱ्याचा शिरा पण. गोड होतं, तिखट होतं, थोडंसं असं स्पायसी होतं. तर याच्यामध्ये थोडीशी चटणी टाकली, थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकली, आणि बस. बारीक आहे बरं का कांदा, बारीक कांद्याचा पराठा खूप छान होतो. आधीमध्ये किंवा एखाद्या वेळेस वाटलं तुम्हाला की मला आता यामध्येच नाश्ता काहीतरी करायचा, तर शक्यतो पराठे करत जावा. आणि आम्ही इथं हल्ली रोज माझ्या एका व्हिडिओमध्ये एक का होईना पराठा आहे तो मी दाखवत असते. जसं होईल तसं मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार. कारण बऱ्याच जणींचे डबे असतात मुलांचे, किंवा बऱ्याच वेळेला असं वाटतं की काय रोज उठून नाश्त्याला करायचं, तेच पोहे, उपीट, इडली वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण आपण पराठ्यामध्येच खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रोज बनवू शकतो, आणि त्याला तामझाम पण नाहीये. आहे तीच कणिक घ्या, त्यातच काहीतरी ॲड करा आणि करा पराठा. सगळा स्वयंपाक केला, त्याच्यानंतर नाश्ता वगैरे सगळ्यांना जिथल्या तिथं काढला. सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मी काढते, दुसऱ्या भांड्यात शिफ्ट करते ताईनो, मी काय त्या भांड्यात ठेवत नाही. मला एकीने कमेंट केली ती, हां भांडी का पडतात तुला माहिती आहे का, तू यातलं त्यात आणि त्यातलं त्यात करत बसते. आणि तुम्ही जे बोलतात तेच मला आई पण आजी पण बोलतात की तू भांडी काढते ना जास्त, याचं कारण एकमेव आहे की ज्या कढईमध्ये शिजवलं त्यातच ठेवायचं, भांडं निघत नाही. तू त्यातलं काढते दुसऱ्यात, त्यातलं थोडंसं खाल्लं जातं, पुन्हा संध्याकाळी राहिलं तर पुन्हा ते काढलं जातं वाटीत, त्यामुळे तू भांडी जास्त काढते. असं चला, व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक करा. मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.